ठाकरे गटाला आज मोठा धक्का मिळणार आहे। माजी आमदार राजन साळवी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत। ठाण्यातील आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल आणि यावेळी राजन साळवींचे शेकडो समर्थक सुद्धा शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। काल त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आज अखेर त्यांचा शिंदे सेनेत प्रवेश होणार आहे। आमच्या मतदारसंघासंबंधी जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा ह्या सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधूसुद्धा आणि मी सुद्धा अत्यंत समाधानी आहे। आम्हा सर्वांना शिंदेसाहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे। भविष्यातल्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अधिवचन दिलेलं आहे आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे। आणि यानंतर आता वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे। इतरही राजकीय बातम्या आहेत त्यांचा वेगवान आढावा घेऊयात। शिवसेनेत जे येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशाबद्दल दिलेली आहे। आमचं सरकार काम करणार असल्याचं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोलाही हाणलाय। कोकणात ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली आहे। राजन साळवींनंतर एकनाथ शिंदे ठाकरेंना आणखी धक्के देणार असल्याचं मंत्री उदय सामंत म्हणाले। 15 फेब्रुवारीला आणखी काही प्रवेश होणार असल्याची माहिती सामंतांनी दिली आहे। ठाकरेंना जय महाराष्ट्र करणाऱ्या राजन साळवींवरती माजी खासदार विनायक राऊतांनी हल्लाबोल केलाय। भाजपमध्ये जाऊ म्हणणारे शिंदेसेनेत जाणाऱ्या साळवींची कीव वाटते अशी टीका राऊतांनी केली आहे। कोकणात भाजपनं महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलेला आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील ठाकरे गट आणि काँग्रेसचे 9 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश होईल। ठाकरे गटाचे 7 तर काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचा यात समावेश आहे। सुरेश धस यांनी पलटी का मारली असा सवाल परभणीतील मयत सोमनाथ सूर्यवंशींच्या आई आणि भावानं विचारलाय। सोमनाथचा मृत्यू झाला तेव्हा धस यांनी आमच्याकडे येऊन मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केलं होतं। आता मात्र त्यांनी भूमिका बदलली असून धसांनी बीड प्रमाणे हे प्रकरण सुद्धा लावून धरावं अशी मागणी सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी केली आहे। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या सुदर्शन घुलेच्या अडचणीत आणखी वाढ झालेली आहे। कारण सुदर्शन घुलेवरती आता खंडणीचाही गुन्हा दाखल झालाय। केज न्यायालयानं सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। अबाधा एनर्जी पवनचक्की प्रकल्प चालकाकडून 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय। मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात जाणार कारण उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावणं धाडलंय। परळीमध्ये 73 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवरती केला होता आणि याची चौकशी करण्यासाठीच अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कागदपत्रांसह मुंबईत बोलावलंय। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री अजित पवारांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। बीडच्या नगर रोडवरती अतिक्रमण हटवण्यात आलं। या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। गरिबांसोबत नेत्यांची सुद्धा अतिक्रमण हटवा अशी मागणी यावेळी करण्यात आली। महादेव मुंडे हत्या प्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केलाय। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात आकाचा संबंध असल्याचा आरोप धसांनी केलाय। परळीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांच्या मारहाण प्रकरणी बीड पोलिसांना 3 महिन्यानंतर जाग आली आहे। पोलिसांनी राजेसाहेब देशमुखांच्या पोलीस गार्डचा जबाबही नोंदवलाय। या प्रकरणी कैलास फडसह साथीदारांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्यांच्या साथीदारांना मारहाण केली होती। परळीत कैलास फडसह त्याच्या साथीदारांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत पोलिसांचे आभार मानले। परळीत विधानसभा निवडणुकीत गौड बंगाल झाल्याचं स्पष्ट झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। परळीत पुन्हा मतदान करण्याची मागणीही दमानियांनी केली आहे।
शिंदे गटाचे नेते उदय सामंत आणि नरेश म्हस्केंनी दिल्लीत पवारांची भेट घेतली आहे. कालच पवारांच्या हातून शिंदेंचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी शिंदे पवारांनी एकमेकांचं कौतुक केलं होतं. आज शिंदेचे नेते पवारांच्या भेटीला पोहोचले. एकीकडे पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानं ठाकरेंनी संताप व्यक्त केला आणि या घडामोडींमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असतानाच आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना झालेत. दिल्लीत आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. तसंच आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यामुळे उद्धव ठाकरेंनीही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केल्यानं ठाकरे नाराज आहेत. तर शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं टाळायला हवं होतं असं ठाकरेंचं मत आहे. शिंदेंनी पवारांचा सत्कार शिंदेंचा पवारांनी सत्कार केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पवारांसह शिंदेंवरती टीका केली आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी याच टीकेचा समाचार घेतलाय. राऊतांच्या कानशिलात लावली पाहिजे असं बांगर म्हणाले. शरद पवारांनी स्टेट्समनशिपचं उत्तम उदाहरण घालून दिलंय. राऊतांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी अशा शब्दांत उत्तर दिलंय. तर राऊतांना पुरस्कार न मिळाल्यानं खंत असेल असंही अमोल मिटकरी म्हणाले. बातमी अकोल्यातून समोर येतेय. मनसेच्या संदर्भात ही बातमी आहे. अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एसटी बसची तोडफोड केली आहे. मनसेचं बॅनर अज्ञातानं फाडल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी एसटी बस जी आहे तिची तोडफोड केली. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. जवळपास 5 कार्यकर्त्यांवरती या तोडफोडी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं कळतंय. अकोल्यात मनसेचं खळखट्ट्याक पाहायला मिळालं. याचं कारण होतं ते म्हणजेच बॅनर जाळण्यात आल्याचं. मनसैनिकांकडून मग एसटीची तोडफोड करण्यात आली आणि तेव्हाचीच ही दृश्य आपण पाहतोय. आणि यानंतर राज्यभरातील उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. पळूयात टॉप 50 कडे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 2 जणांना बेड्या ठोकल्या. तसंच अटक केलेल्या आरोपींना गोरेगाव कोर्टात हजर करण्यात आलं. शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला परदेशी जाण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना परदेशात जाऊ शकत नाही असा निर्देश कोर्टाने दिलाय. तसंच शीना बोरा हत्याकांडाची सुनावणी गतीनं व्हावी असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय. पुणे पोलिसांनी स्वयंघोषित भाईंना सज्जड दम दिलाय. महिलांची छेडछाड कराल, हवेत कोयते फिरवाल तर भर चौकात मारू असा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय. पुण्यात बिबडेवाडी परिसरात गोळीबार करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अशा कुठल्याही स्वयंघोषित बाईला भर चौकात मारण्यात येईल याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवरती सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारलाय. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक ट्रान्झॅक्शन सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा इथल्या खात्यांमध्ये वळते केलेत. 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी आता रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्ध्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या फेरसर्वेक्षणाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय. यासहच अंगणवाडी सेविकांची पगारवाढ आणि केंद्र सरकारचं नुकतंच आलेलं बजेटचा विरोध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चाही काढला.
लाडक्या बहिणींसंदर्भात सरकारनं घेतलेल्या निर्णयाविरोधात धुळ्यातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. लाडक्या बहिणींना निवडणुकांपूर्वी दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या संदर्भात सरकारविरोधात निदर्शन करण्यात आली. आम्ही लाडक्या बहिणीच्या बाजूने आहोत, त्यांचे पैसे बंद होणार नाही, यासाठी लढा उभारणार असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. राज्यात 5 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत. त्यावरून जयंत पाटलांनी राज्य सरकारला टोलाही लगावला. मोफत योजनांवरती सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. अशा योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छा राहणार नाही. मोफत रेशन आणि पैसे देण्याऐवजी अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणा, जेणेकरून देशाच्या विकासात योगदान देऊ शकतील, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं केली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अलमट्टी विभागात दुहेरीकरणाचं काम करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हुबळीकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामध्ये सोलापूर होसपेठ दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचाही समावेश आहे. यामुळे सोलापूरकर प्रवाशांना मोठा फटका बसेल. भारतातील आयटी क्षेत्रातील एक मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसनं त्यांच्या म्हैसूर कॅम्पसमधून 700 कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय. कंपनीत सामील झाल्यानंतर काही महिन्यांतच या फ्रेशर्सना नोकरीतून काढून टाकण्यात आलंय. फेसबुकची मूळ कंपनी मेटामधून अनेकांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. मेटा आजपासून आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवणार आहे. मार्क झुकरबर्गच्या कंपनीत आता मशीन लर्निंग इंजिनियर्सची नियुक्ती केली जाणार आहे. कंपनीनं आपले कर्मचारी 5% कमी करण्याची योजना आखली आहे. गुलाबाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रेमी युगुलांना खिशाला कात्री बसणार आहे. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढल्यानं फुलांच्या उत्पादनावरती परिणाम झालाय आणि त्याचा थेट परिणाम बाजारातील फुलांच्या किमतीवरती झालाय. यंदा गुलाबाच्या फुलांचे दर 20 ते 30% वाढलेत. माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी गडावरती खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. जेजुरी गडावरती श्री मार्तंड देवस्थानाकडून फुलांची उधळण करण्यात आली. आकर्षक सजावटही करण्यात आली. माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त नाशिक, संगमनेर, नगर, बारामती, सातारा या भागातील भाविक आपल्या मानाच्या शिखराकाठी देव भेटीसाठी घेऊन येतात. माघ पौर्णिमेनिमित्त पुण्याच्या धामणी, निमगाव, कडदे आणि खरपुडी या ठिकाणी खंडोबा देवाचा यात्रा संपन्न झालेली आहे. या यात्रेत भंडाऱ्याची उधळण करत हजारो भाविकांनी देवाचं दर्शनही घेतलं. तर पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणी एका भाविकानं तब्बल 1.5 किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केलाय. या मुकुटाची किंमत 1,33,000 रुपये इतकी आहे. अहिल्यानगरमध्ये राहणाऱ्या चंद्रभागा भांडे या भाविकानं हा मुकुट अर्पण केलाय. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मंदाना आणि विकी यांचा छावा हा चित्रपट दर्शकांच्या भेटीला येतोय. त्या अगोदरच दोघांनीही साई समाधीचे दर्शन घेत चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे. नवीन मराठी चित्रपट चिकी चिकी बूम बूम 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सस्पेन्स कॉमेडी सुनील नागरिकांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून सस्पेन्स कॉमेडी हा मल्टी स्टारर चित्रपट मराठी प्रेक्षकांना 28 फेब्रुवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. अरुणाचल प्रदेश राज्य महिला आयोगानं माजी मिस अरुणाचल आणि बिग बॉस स्पर्धक मिस चुम दरंग यांच्यावरती वर्णद्वेषी टिप्पणी केल्याबद्दल यूट्यूबर एल्विश यादव विरुद्ध कारवाईची मागणी केलेली आहे. दुसरीकडे जयपूरमधील जवाहर सर्कल जवळ बनवलेला एल्विश यादवचा व्हिडिओ वादातही सापडलाय. अंतराळात अडकलेले नासाचे 2 अंतराळवीर पृथ्वीवरती मार्च महिन्यात येण्याची शक्यता आहे. स्पेस एक्स अंतराळवीरांसाठी आपल्या कॅप्सूल बदलेल. त्यामुळे 8 महिन्यांपासून अंतराळात अडकलेले बच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स पृथ्वीवरती परतू शकणार आहेत. यापूर्वी ते मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्यात परतण्याची शक्यता होती.